2026 मध्ये राखी पौर्णिमा कधी आहे? या वर्षी भद्रा काळाची सावली राखी पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे का? राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता असणार आहे? त्याचप्रमाणे राखी कोणत्या पद्धतीची बांधायची आहे? तसेच याच दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण देखील होणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात रक्षाबंधन कसे साजरे करायचे आहे? असे प्रश्न अनेकांना पडले असतील, तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पहा. पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथी ही गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 पर्यंत असणार आहे. शास्त्रानुसार उदय तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणजेच उदय तिथीनुसार राखी पौर्णिमा ही 28 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू शास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. यावर्षी एक विशेष गोष्ट म्हणजे राखी बांधण्यासाठी भद्रा काळाचा कोणताही अडथळा नसणार आहे, कारण 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 पासून ते रात्री 9:32 पर्यंत भद्रा काळ असणार आहे. 27 ऑगस्टलाच भद्रा काळ संपत असल्यामुळे 28 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे. त्यामुळे सकाळी राखी बांधताना भद्राची कोणतीही अडचण येणार नाही. आता पाहूयात राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे. तर मग राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5:57 पासून ते सकाळी 9:48 पर्यंतचा असणार आहे. या मुहूर्तावर राखी बांधणे अतिशय शुभ मानले जाते. याशिवाय दुपारी 12:23 पासून ते दुपारी 1:05 पर्यंत असणाऱ्या अभिजित मुहूर्तातही राखी बांधू शकतात. त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 7:43 पासून ते 9:30 पर्यंत असणार आहे. त्यानंतर राखी कोणत्या पद्धतीची बांधायची आहे? तर राखी बांधताना तुम्ही पिवळ्या, हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता. परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाची घेऊ नये. काळ्या रंगाची राखी या दिवशी घेऊन आपण आपल्या भावाला बांधू नये. याच दिवशी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण देखील होणार आहे, जे कन्या राशीमध्ये लागेल. हे चंद्रग्रहण सकाळी 8:04 पासून ते सकाळी 11:22 पर्यंत राहील. त्यामुळे ग्रहणाच्या काळात रक्षाबंधन कसे साजरे करायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही धार्मिक नियम किंवा वेध पाळण्याची गरज नाही. त्यामुळे कोणत्याही संकोचाशिवाय शुभ मुहूर्तावर राखी बांधता येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच व्हिडिओतील माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.